माई, कोणाची वाट बघताय? अगं नर्सरी मधून माळी येणार आहे. काही नवीन झाडं लावायचे, माती बदलायचे म्हणून त्यालाच बोलून घेतलं. त्याची वाट बघते. बरं झालं, मला आठवण करा. त्या सोनटक्क्याचे कंद मागवायचे त्याच्याकडनं. बरं बरं चालेल. नाही, आणि अमृता कुठे आहे? दिसत नाहीये घरात कुठे. भाग्यश्री आणि अमृता टेलर कडे गेलेत. नवीन साड्या घेतल्यात ना, त्याच्यावर ब्लाऊज शिवायला गेलेत. अरे वा, चांगलंय माई. सगळ्या गोष्टींमध्ये आपणहून रस घ्यायला लागलीये. बिचारी खूप गोष्टींमधनं अगदी तावून सुलाखून निघालीये. असो, आता सगळं छान चाललंय की नाही? मग झालं तर काळं स्वप्न म्हणायचं आणि सोडून द्यायचं सगळं मागचं. काय खरंय. माई, या अमृताच्या बेबी हत्या आहेत का? अगो बाई, हो की ग. पण आज इकडे कुठे मोरा? कळेलच. या या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या काय येऊ का? या अहो, या. येऊ का म्हणून काय विचारताय? तुमचंच घर आहे. पण आज कसं काय इकडे येणं केलं? हो इथेच आले होते ना, म्हटलं एक फेरी मारावी. काय सांगताय काय? अरे हो, पण घाडगेंकडचा गुढीपाडवा म्हणजे एकदम मानाचा सण असतो, माहितीये ना? हो माहितीये. आणि त्यात असं घरच्या मुलीला बाहेर प्रीकआउट करायला पाठवणं शक्यच नाहीये, तेही सकाळी. वेडी ब्रेकआउट करण्यासाठी जात नाही आम्ही. अगं चित्ररथाच्या आणि पाडव्याच्या मिरवणुकीसाठी जातो आम्ही. असे मस्त फेटे बिटे घालतो, ढोल ताशे असतात आणि सॉलिड मजा असते. आणि ह्या सगळ्यात चित्ररथाची मिरवणूक असते. हे यार शमू, प्लीज ये ना तू. तू खरंच एन्जॉय करशील. खास मराठी पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत असतं. हे यार तू ये ना. आणि ह्या सगळ्यासाठी घरचे का नाही म्हणतील? शमू, मी एक काम करतो. मी सरळ घरी येतो आणि माईंची परमिशन मागतो. काय म्हणतेस? तू परमिशन मागणार? नाही नाही नाही, हा तू तर राहूच देत. साधं घरी येऊन कॉफी पिण्याची हिंमत नाहीये तुझ्यात, आणि तू परमिशन मागणार? मला घेऊन जायची शक्यच नाही. अच्छा, बघा लागली भेट. लागली. बघा शमू, हरलीस ना तर मी सांगेन ते करावं लागेल तुला. डन डन. प्राजक्ता, प्राजक्ता, तुला नोट्स हव्यात ना? अगं मग घरी ये ना, पत्ता माहितीये तुला. तू ये घरी, मी वाट बघते. हा, ओके, बाय. बाय. काय गाडग्यांची आलिया भट? कोण आहे ही प्राजक्ता? याच्यापूर्वी कधी हिचं नाव ऐकलेलं नाहीये. आई, अगं ती नाही का? ती ती कोणती ती? ती जिला आम्ही राजू म्हणतो, ती. हो, प्राजू म्हणता? प्राजू, काय चाललंय तुझं? शमू, प्राजू, हा काय चाललंय? बोल. आता कोण खिदळते खेक्या खेक्या करून तुझ्यासारखं? उभी नको रे, अभ्यासाला बस. माईने लाडावून ठेवली तुला. अहो, इथे का उभं राहून बोलतोय आपण? चला की आत या. हो, या चला, या, या. या. चला चला. सावकाश हा इकडे. हो, हो, हा, हो. नाही सवय नाही ना तुम्हाला. हो. हा, या या. ही बेबी कशाला उपटली आता नेमकी? नको तेव्हा काहीतरी काम असल्याशिवाय येणार नाही ती. वरून दाखवेल, हे विचारपूस करायला आले हो, पण काही नाही. तो बोका आला असताना ते एक वेळ समजले असते, पण ही ही भवानी कशाला आली आता? नक्की काहीतरी गौड बंगाल आहे. जाऊन बघायला लागणार वसुदे. चल आता बडबड नको करू, चल.
काय करू? घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकू का डिवोर्स बद्दल? नाही पण कसे रिॲक्ट करतील मग सगळे? गोड बोले वकील, अजिबात मूड नाही यार या वकिलांशी बोलण्याचा. फोन कट केला. हे अमृता नाही दिसत आहे घरात. अहो ती जरा आमच्या भाग्यश्री बरोबर बाहेर गेली, येईलच इतक्यात. हा, हो हो. हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. कोर्टाचं पत्र इथे अक्षयला आणि तिथे त्या नकटीला. वसुधा, काहीतरी खबाड लागणार आहे हाती. या बेबी जवळचं हे पत्र आहे ना, ते हस्तगत करायला हवं. वसुधा, हा? अगं बेबी आत्या आपल्याशी गप्पा मारतायत, तुझं लक्ष कुठे आहे? हो नाही, मी बघत होते मिठाई कशासाठी आणली म्हणून मी बारकाईने बघत होते. हो ते आमच्या अम्मूची पहिली होळी होती ना, तर आमच्याकडून काही ना काहीतरी सासरी तिच्या यायला हवं होतं. असू देव. पण काय झालं की मधुरा तिकडे निरंजनकडे गेलीये ना, त्याची बदली झाली आहे तिथे, म्हणून मीच घेऊन आले मिठाई. म्हणजे उशीर झाला, गोड मानून घ्या.